श्री स्वामी समर्थ. दिनांक 28 ऑक्टोबर 2024 या दिवशी वसुबारस आहे. खरे तर दिवाळीची सुरुवात या दिवसापासूनच होते. आपण दिवाळीला ज्या पंत्या लावतो त्यातील पहिली पंक्ती वसुबारस या दिवशीच लावली जाते. तर आपण वसुबारसचा मुहूर्त यावर्षी 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 7:51 सुरू होणार आहे आणि 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:31 संपणार आहे. तर आपल्याला 28 तारखेला संध्याकाळीच वसुबारस साजरी करायची आहे. तर या दिवशी स्त्रिया आपल्या संततीच्या सुखासाठी आणि दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. असं मानलं जातं की जे जोडपं गायीची मनापासून पूजा करतात, व्रत करतात, त्यांना अपत्यप्राप्ती होते. असं सांगितलं जातं की समुद्र मंथनातून नंदिनी, शुभदा, सुरभी, सुशीला आणि बहुला या 5 कामधेनू जन्माला आल्या. त्यांच्या पूजनासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया उपवास करतात. तळलेलं आणि दुधाचे पदार्थ आणि गव्हाचे पदार्थ खात नाहीत. ग्रामीण भागात खरे तर सर्वांकडे गायी असतात, तर ते पूजा करतात. तर या दिवशी गायीची पूजा तिच्या वासरासह संध्याकाळी पूजा करायची असते. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी धेनूची पूजा करायची पद्धत आहे. तर गवारीची शेंग आणि बाजरीची भाकरी खाऊन स्त्रिया हा उपवास सोडतात. खरं तर हा उपवास प्रत्येकानेच करायला पाहिजे. या दिवशी सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता करून ह्या सणाची सुरुवात करायची. गाई वासरू असेल तुमच्या घरी, जर गाई वासरू असेल तर त्याची तुम्ही पूजा करा. आणि जर नसेल तुमच्या घरी तर आपल्या घरी सर्वांच्या शक्यतो गाई आणि वासराची मूर्ती असते, तर त्याची पूजा कशी करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे. जर ज्यांच्या घरी गाई असेल तर त्यांनी गाईला निरांजनाने ओवळून पुरणाचा नैवेद्य खायला घालून त्यांची पूजा करावी. तर ज्यांच्या घरी आहे त्यांनी कशी पूजा करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे की कोणत्याही पूजेची सुरुवात करताना जे आसन आहे ते जागा जिथं आपण पूजा करणार आहे ते स्वच्छ पुसून घ्यायचं. त्यावर चौरंग मांडून लाल वस्त्र किंवा जे स्वच्छ कोणतं वस्त्र असेल ते अंथरून घ्यायचं. आणि कोणत्याही देवाची किंवा कोणतेही व्रत करायचं असेल तर सुरुवातीला आपण गणपती बाप्पांची पूजा करतो. तर आपल्याला सर्वात अगोदर गणपती बाप्पांना पाण्याचा अभिषेक घालून घ्यायचा आहे. त्यांना स्वच्छ करायचं आणि एक जोडपान घ्यायचं खाऊचं. त्यावर थोडे तांदूळ ठेवायचे आणि त्यावर गणपती बाप्पांना ठेवायचे. अभिषेक घातल्यानंतर स्वच्छ पुसून घेतल्यानंतर त्यांना गंध, अक्षदा व्हायचेत, फुलं व्हायचेत आणि अशा प्रकारे गणपती बाप्पांची पूजा करायची आपल्याला. आणि ही गणपती कोणत्याही व्रताची सुरुवात करताना गणपती बाप्पांची पूजा करण्याला खूप महत्त्व आहे. तर गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला त्यांना गुळ खोबऱ्याचा पण नैवेद्य दाखवायचा आहे. तुमच्याकडे जर फुलं असतील तर जे कोणतं फूल अवेलेबल असेल तर ते तुम्ही गणपती बाप्पांना व्हायचे. आणि दुर्वा पण न चुकता व्हायच्यात गणपती बाप्पांना, कारण गणपती बाप्पांच्या आवडत्या दुर्वा आहेत. आणि त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर आपल्याला बाळकृष्णांची पूजा करायची. ज्याप्रमाणे आपण गणपती बाप्पांची पूजा केली त्याचप्रमाणे आपल्याला बाळकृष्णांची पण पूजा करायची. एका ताम्हणात बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची, त्यांना अभिषेक घालायचा आणि स्वच्छ कापडाने पुसून बाळकृष्णांना एका जोडपानावर थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावर बाळकृष्णांना ठेवायचे. हे झाल्यानंतर गंध, अक्षदा व्हायचेत बाळकृष्णांना. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे भगवान बाळकृष्णांना तुळशी खूप प्रिय आहे. तर जर तुळशी अगोदरच तोडून ठेवायची आणि ही तुळशी आणि नैवेद्य काय असेल तो बाळकृष्णांना अर्पण करायचा आहे आणि फूल, अक्षदा वाहून त्यांची पूजा करायची. हे बाळकृष्णांचा पूजा झाल्यानंतर आपल्याला सेम गाई आणि वासराची जी मूर्ती असते ना त्याची पण अशीच पूजा करायची. एक खाऊचं जोडपान घ्यायचे, त्याच्यावर थोड्याशा अक्षदा ठेवायच्यात
ह्या अक्षता पूर्ण संपूर्ण पांढऱ्या नसाव्यात, त्यात थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे. आणि त्यावर गाई वासरांची जी मूर्ती आहे तर त्याला पण अभिषेक घालून घ्यायचा आणि स्वच्छ कापडाने पुसून त्याला विड्याच्या पानावर ठेवायचं. त्यानंतर गाईला हार, फूल आणि तुळशी पण व्हायचे गाई वासराच्या मूर्तीला. तर ते व्हायचं आणि गाईला शक्यतो आपण गहू आणि तळलेले पदार्थ याचा नैवेद्य किंवा दुधाच्या पदार्थांचा नैवेद्य नाही दाखवायचा. आपण गणपती बाप्पांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला आहे, तसंच गाईला आजच्या दिवशी गवारीची शेंग आणि बाजरीची भाकरी आणि गूळ यांचा नैवेद्य दाखवतात. मी आत्ता भाकरी नाही केलेली, जेव्हा करेन तेव्हा नक्की नैवेद्य दाखवीन. त्यानंतर ही पूजा झाली ना, ओवाळून घ्यायचं आहे निरंजनानं आणि अगरबत्तीनं धूप दीप. आणि शक्यतो इथेच आपण पहिली आपली जी दिवाळीला पणती लावणार आहे ना, तर ती पेटवून घ्यायची. अशा प्रकारे आपण गाईची पूर्ण मनोभावे पूजा करायची. आणि ज्यांना अपत्य होत नाही त्यांनी जर मनापासून जोडप्यानं पूजा जर केली गाय वासराची तर त्यांना निश्चितच फरक पडतो. तर अशा प्रकारे तुम्ही गाईची आणि वासरांची घरच्या घरीच पूजा करू शकता. आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये एक मंत्र देते, तर ही पूजा करताना तुम्ही तो मंत्र म्हणायचा आहे किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, कृष्णाची पूजा करताना, गाईची पूजा करताना हा मंत्र म्हणायचा आहे. तर तुम्ही पण तुमच्या घरी अशीच पूजा करा आणि वसुबारस साजरी करा. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि या प्रकारे तुम्ही गाईची पूजा करून तुम्हाला खूप छान वाटतं. ज्यांच्याकडे गायी नाही आहेत गोट्यात, म्हणजे प्रत्येकाच्या घरी नसतातच गायी, शहरात तर आजकाल पाहायलाच नाहीत मिळत, तर तुम्ही अशीच गाईची आणि वासराची मूर्ती या दिवशी खरेदी पण करू शकता आणि त्याची पूजा करा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.